नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मुंबई पोर्ट भरती निघालेली 2025 मधून. इथे चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून. ओके, आता जे आपल्या वॅकन्सी जी असणार आहे, कोपा ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी तर वॅकन्सी असणार आहे, जी की आपल्याला याच्यामध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी बघायला मिळते. याच्यामध्ये जे असणार आहे 105 पदांसाठी तर वॅकन्सी निघाली. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी उत्तीर्ण प्लस ITI कोपामध्ये झालेलं पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाणी मुंबई असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. ऑनलाईन पण ऑफलाईन पण दोघं ठिकाणी आपल्याला फॉर्म अप्लाय करायचे आहे. ऑनलाईन पण भरायचा आहे आणि ऑफलाईन पण पाठवायचा आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके, ही जी वॅकन्सी निघालेली आहे मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून इथे वॅकन्सी निघालेली आहे मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी. ओके, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेंटर असणार आहे. रिक्वायरमेंट दिलेली आहे कोपा ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 2025-26 साठी तर वॅकन्सी आहे. याच्यामध्ये दिलेलं ऍप्लिकेशन जे असणार आहे, फॉर्म जे असणार आहे तुम्हाला इन्व्हाइट फॉर ऑफलाईन मोड. ओके, जसं की तुम्हाला मी सांगितलं, ऑफलाईन मोडने तुम्हाला त्यांच्या पोस्ट ऑफिसने तुम्हाला यांच्या ऍड्रेसवर फॉर्म पाठवायचे, की तुम्हाला स्वतः जाऊन तिथं देऊ शकता. ओके, एंगेजमेंट असणार आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटसाठी कोपासाठी इथे वॅकन्सी असणार आहे. अपेंडिशिपचा ऍक्ट असणार आहे 1961चा 2025-26 साठी. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता नंबर ऑफ सीट्स दिलेले आहे, ट्रेनिंग पिरियड दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, इत्यादी माहिती आपल्याला खाली बघण्यात मिळते. याच्यामध्ये डिटेल्स दिलेली आहे, रिक्वायर्ड मिनिमम क्वालिफिकेशन, नंबर ऑफ सीट, स्टायपन्स, याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ. सिरियल नंबर दिलेला आहे, ट्रेड दिलेला आहे, नंबर ऑफ सीट्स दिलेले आहे, पिरियड ऑफ ट्रेनिंग दिलेलं आहे मंथ आणि रेट ऑफ स्टायपन दिलेलं आहे आपल्याला आणि मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामर असिस्टंटला वॅकन्सी असणार आहे. कोपासाठी 105 पदांसाठी वॅकन्सी, 105 पदांसाठी वॅकन्सी बघायला मिळते. 12 महिन्यांची तर ट्रेनिंग असणार आहे, म्हणजे 1 वर्षाची कालावधी. स्टायपन जो असणार 1961 ऍक्ट नुसार तुम्हाला, अपेंडिशिप रूल्स 1982 नुसार 92 नुसार तुम्हाला इथं स्टायपन मिळणार आहे. त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन असणार 10वी पास आपल्याला पाहिजे, 10+2 सिस्टम म्हणजे 10वी पास आणि कोपा ट्रेडमध्ये सर्टिफिकेशन आपल्याला नॅशनल काउन्सिलिंग ऑफ व्हॅकेशनल ट्रेनिंग मतलब ITI तुमचं झालेले पाहिजे कोपामध्ये, तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यामुळे दिलेला आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. एज लिमिट जे असताना 14 वर्षाच्या पुढे आपण पाहिजे, 14 ते 18 वर्ष झालेले असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके, कोणीही. याच्यामध्ये दिलेले आपल्याला ट्रेनिंग वगैरे जे तुम्हाला अपेंटिसशिप ऑर्गनायझेशन कडून होते. ओके, तर इलिजिबल असेल तरच अप्लाय करा. ऑलरेडी आपली अपेंटिसशिप झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, तर दिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला प्रोव्हाइडिंग फॉर प्रॅक्टिस वगैरे तुम्हाला भेटेल. ओके, संपूर्ण माहिती. ऍप्लिकेशन फीज असणार आहे, जी की ऍप्लिकेशन फीज दिलेली आहे 100 रुपये असणार आहे, जी की सगळ्या कॅटेगरीमध्ये NFT मध्ये आपल्याला हे मोड पेमेंट भरायची आहे. UTR रजिस्ट्रेशन स्लिप आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यांच्या ऍड्रेसवर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने सगळे डॉक्युमेंट पाठवायचे आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेला नंबर ऑफ याचं नेम ऑफ द बँकचं, नेम ऑफ द इन्स्टिट्यूटचं नाव, म्हणजे ज्याचं नावावर बँक असणार आहे, द बोर्ड ऑफ मुंबई अथॉरिटी यांचं नाव असणार आहे. अकाउंट नंबरचं, अकाउंट नंबर असणार आहे, नंबर दिलेला आहे. करंट अकाउंट असणार त्यांचे हे. नेम ऑफ द ब्रांच स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रांच मुंबईची असणार आहे. मुंबई मेन ब्रांच मुंबई, सर्कल दिलेलं आहे याच्यामध्ये, संचार मार्ग मुंबईची. ओके, MRCR नंबर दिलेला आहे आणि IFSC कोड दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये आपल्याला फी पेड करायची आहे. ऍप्लिकेशनची फीज असणार आहे, ज्याची आपल्याला फीज मोड विल नॉट ऍक्सेप्टेबल फॉर द फिजिकली हँडिकॅप्स अँड कॅन्डिडेट्स नॉट रिक्वायर्ड. ओके, जे हँडिकॅप पर्सन असेल, PWD मध्ये असेल, त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे, बाकीच्यांना फी लागणार आहे. आणि तुम्हाला अपेंडिशिप ट्रेनिंग सेंटर दिलेलं आहे ACT 3rd फ्लोअर, भंडार भवन, NV नखवा मार्ग, माजलगाव ईस्ट, मुंबई. ओके, 4010 हा पिनकोड दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला तुम्हाला इथं फॉर्म पाठवायचा आहे. संपूर्ण माहिती. ओके, आता 10/11/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत पाठवायचे आहे. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे आपल्याला NCTVT MIS वेब पोर्टल दिलेला आहे. अपेंडिशिप इंडिया gov.in या वेबसाईटून आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या अपेंडिशिपसाठी अप्लाय करायचा आहे. ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला मेन्शन करायचा. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळून जाते, त्याला आपण एनरोलमेंट नंबर पण म्हणतो आपण. तो भेटल्यानंतर आपल्याला त्याच्या ऍप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे. NCTVT अपेंडिशिप नंतर आपल्याला मुंबई पोर्ट gov.in या वेबसाईटवर आपल्याला इथं भरायचा आहे. पीपल, करिअर, जॉब्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट मेनू मध्ये जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. हे 2 ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर थर्ड स्टेप असणार आहे आपल्याला, जी तुम्ही फॉर्म भरले त्यांच्या प्रिंटआउट करायचे आहे. त्याच्यानंतर
ऍप्लिकेशन फीची पण प्रिंट आउट करायची आणि सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला जे असतात एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅटेगरी सर्टिफिकेशन अपेंडिशिप ट्रेनिंग सेंटर एसीटी थर्ड फ्लोअर भंडार भवन NV नखवा मार्ग माजलगाव ईस्ट मुंबई 4010 पिनकोडवर आपल्याला अलॉंग विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सगळे डॉक्युमेंट पाठवायचे आहे. पेमेंट स्लिपची ऍप्लिकेशनची फीस रिसिप्ट अँड ऍप्लिकेशन फॉर्म हे संपूर्ण याची झेरॉक्स कॉपी वगैरे आपल्याला याच्यामध्ये पाठवायची आहे. ओके, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो, नाही तुम्ही रिजेक्ट पण होऊ शकता मग नंतर. ओके, सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे. सिलेक्टेड क्रायटेरिया कोपा ट्रेड अपेंडिशिप साठी असणार आहे, जे की इथे इन मेरिट लिस्ट असणार आहे सिलेक्शन साठी. कोपा ट्रेड अपेंडिशिप्स प्रेफरन्स दिलेला आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटला इथं प्रोसेसिंग फॉर हायर क्वालिफिकेशन नुसार आपल्याला ऍडिशनल मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रेफरन्स आपल्याला भेटणार आहे. जसं सगळ्यात जास्त क्वालिफिकेशन असेल त्यांना इथं भेटू शकते अपॉर्च्युनिटी. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन 3 इयर, डिप्लोमा असेल, 12वी पास असेल त्यांना इथे चांगली अपॉर्च्युनिटी. 10वी+ ITI वर आहे, पण त्याच्यानंतर 10वी+ ITI झाले असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झाले असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल, त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त म्हणजे त्यांना प्रेफरन्स त्यांना मिळणार आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे मेरिट लिस्ट कोपा ट्रेड अपेंडिशिपची आपल्याला पास आपल्याला जे पर्सेंटेज नुसार इथं असणार आहे कोपा ITI ट्रेड एक्झाम बाय कॅन्डिडेट्स. ओके, याच्यामध्ये इफ 2 कॅन्डिडेट साठी इथं आपल्याला दिलेलं आहे सेम मार्क्स असाल तर त्यांना ऑर्डर ऑफ कॅन्डिडेट्स फुल फॉर प्लेस. ओके, ऑर्डर अँड कॅन्डिडेट साठी जे नावामध्ये असतं त्याच्यानुसार भेटणार आहे. प्रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला इथे एम्प्लॉय साठी आपल्याला मेरिट लिस्ट नुसार आपल्याला असणार आहे. द मेरिट लिस्ट तुम्हाला इथं पण आपल्याला इथं जाऊन पण ऑफिसमध्ये पण लागणार आहे. सिटी थर्ड फ्लोअर भंडार भवन NV नखवा मार्ग मुंबई माजलगाव ईस्ट मध्ये मुंबईला जाऊ शकतो आपण. ओके, नाहीतर वेबसाईटवरून पण चेक करू शकतो. सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला तिथं लिस्ट लागल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनसाठी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपण जे पाठवलेले आहे झेरॉक्स कॉपी त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला यांच्या ऍड्रेसवर आपल्याला तिथे स्वतः घेऊन जायचे आहे नंतर. ओके, आता म्हणजे दिलेल्या मेरिट लिस्ट नुसार आपल्याला इथं बोलवण्यात येणार आहे. रिजेक्शन झालेल्यांना इथं कोणत्याही प्रकारचे हे असणार आहे. तुमचं फिजिकल फिटनेस चेक होणार आहे. हॉस्पिटल असणार आहे वडाल्याचं तिथून. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे सबमिशन फॉर ऍप्लिकेशन 10/11/2025 पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म पाठवायचे, ऑनलाईन पण भरायचे आणि ऑफलाईन पण पाठवायचे आहे. ओके, तर 5 वाजेपर्यंत संध्याकाळचे. आता याच्यामध्ये मुंबई अथॉरिटी एअरपोर्ट मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अपेंडिशिप ट्रेनिंग सेंटर्स. ओके, टेलिफोन नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यात कॉल पण करू शकता. अपेंडिशिप ऍप्लिकेशन कॉस्ट फी 100 रुपये असणार आहे. ऍप्लिकेशन आपल्याला कोपा ट्रेड अपेंडिशिप साठी असणार आहे 2025-26 ऑफिस यूज साठी असणार हा बॉक्स. इथं काही करायचं नाही आपण, आणि याच्यामध्ये आपल्याला फोटो चिपकावा, क्रॉस साईन मारून द्या. याच्यामध्ये दिलेले अपेंडिशिप्स ऍडव्हर्टाईज दिलेली आहे जी आपल्याला रीड करायची आहे. रिक्वायरमेंट नोटीस, टर्म अँड कंडिशन आणि जनरल आपल्याला जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे केअरफुली बिफोर सबमिशन ऍप्लिकेशन, तर आपल्याला संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ड्युटी फिल फॉर द सबमिशन इन द अपेंडिशिप ट्रेनिंग एसीटी थर्ड फ्लोअर भंडार भवन NV नखवा मार्ग माजलगाव मुंबई 4010 पिनकोड असणार आहे. 10/11/2025 संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म याच्यामध्ये आपल्याला पाठवायचे आहे, इथे दिलेले आहे. आता इथे ऑनलाईन अपेंडिशिप्स रजिस्ट्रेशन जो इनरोलमेंट नंबर आहे तो इथं टाकायचा आणि अटॅच करायची त्याची ईमेल कॉपी आपल्याला भेटून जाते. ईमेलवरून त्याची झेरॉक्स कॉपी काढून प्रिंटआउट मारून इथं नंबर टाकायचा, प्रिंटआउट लावायची. ओके, नेम ऑफ द ब्लॉक लेटर, SSC मार्कशीट वगैरे आपल्याला लागलं द्यावं लागेल. सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. 1/9/2025 पर्यंत एज लिमिट आपल्याला एज टाकायचं इथं पूर्ण टोटल. इयर मंथ मध्ये जेंडर मेल फिमेल, मॅरिड स्टेटस मॅरिड अनमॅरिड टाकायचं आहे. फुल नेम फॉर फादर अँड ग्रँड कॅरेंटरचं इथं टाकायचं आहे, जे पण आपले हस्बंड बनवू शकता. ओके, मदर फादर मदर एम्प्लॉय फॉर मुंबई एअरपोर्ट अँड इफ यस फॉर द स्टेट फॉर डेस्टिनेशन अँड सिलेक्शन डिपार्टमेंट असेल तुमच्या इथे मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये कोणी फादर मदर तर टाकू शकता, नाही तर सोडून द्यायचं आहे. आता कॅटेगरी इथे दिलेली आहे. फिजिकल डिसॅबिलिटीमध्ये तुम्ही येता. ओके, SC ST कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही डिसॅबिलिटीमध्ये असाल तर आपण ते येस न करू शकतो. इफ युअर फॉर रिझर्वेशन आपण हे टाकायचं आहे, रिजनल टाकायचं आहे, कास्ट टाकायचं आहे, ऍप्लिकेशन रिजनल करायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं अटॅच फॉर कॉपी अँड फोटोग्राफ येस न करायचं आहे. फुल रेसिडेन्स ऍड्रेस, जो ऍड्रेस तुम्ही आता सध्या तुम्ही तिथं राहत असाल तो ऍड्रेस टाका याच्यामध्ये, आणि परमनंट ऍड्रेस जो तुमचा परमनंट ऍड्रेस आहे गावाकडचा तो इथं टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा इथं, ईमेल ऍड्रेस टाकून द्यायचा आहे आपला. त्यानंतर पॅन कार्ड टाकायचं, नंबर टाकायचा, त्याची झेरॉक्स कॉपी लावायची. आधार कार्ड युनिट नंबर त्याची कॉपी लावायची, नंबर टाकायचा इथं. डिटेल फॉर ऍप्लिकेशन फीची आपल्याला युनिक ट्रान्झॅक्शन नंबर टाकायचा याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याची रिसिप्ट पण लावायची त्याच्या मागे. ओके, ट्रेड असणार आहे कोपा अपेंडिशिप्स. ओके, याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, अकॅडमिक टेक्निकल क्वालिफिकेशन, टोटल मार्क्स फॉर ऑब्जेक्टेड, टोटल पर्सेंटेज मार्क्स आणि पासिंग इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ द ऍड्रेस फॉर इन्स्टिट्यूट. इथं 10वी 12वी ITI डिप्लोमा जे पण असेल सगळं माहिती भरा.
त्यानंतर इथं दिलेलं आहे CGPA वाल्यांसाठी इथं माहिती दिलेली आहे लँग्वेज नॉलेज, मराठी, हिंदी, इंग्रजी जे पण असेल तुम्ही टाकू शकता, जी लँग्वेज तुम्हाला येते. सबमिटेड फॉर अटेंड फॉर द कॉपीज फॉलोइंग डॉक्युमेंट्स. ओके, अटॅच करायचे सगळं डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये, जे की अपेंडिक्स रजिस्ट्रेशन फॉर्म. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला कोपा साठी आपल्याला SSC ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेशन, UTR आपल्या UTR रिसिप्ट म्हणजे आपल्याला ट्रान्झॅक्शन रिसिप्ट 100 रुपयाची. ओके, त्याची झेरॉक्स कॉपी, लिव्हिंग सर्टिफिकेशन, पॅन कार्ड, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेशन, मॅरेज सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएट कॉपी, नावात चेंज असेल तर, आणि हँडिकॅपचं सर्टिफिकेशन. ओके, फॉर डिक्लेरेशन अपेंडिशिपसाठी तर वाचायचं आहे. सिग्नेचर फॉर द फादर अँड गॅरंटरची इथं लिहायची आहे. त्यानंतर इथं सगळीच्या वरती आणि इथं आपलं नाव टाकायचं आहे, गॅरंटर त्यांचं नाव वगैरे, आणि आपलं स्वतःची इथं नेम ऑफ द फादर अँड मायनॉरिटी. ओके, त्यानंतर सिग्नेचर फॉर ऍप्लिकेंट, स्वतःची सिग्नेचर, इथं फादरचं नाव टाकायचं आणि सही घ्यायची वरती. प्लेस दिलेला आहे आपलं टाकायचं आहे, डेट टाकायची आहे, नाव आणि सिग्नेचर इथं करून टाकायची आहे. आणि त्याच्यामध्ये मुंबई पोर्ट अथॉरिटीसाठी इथं दिलेलं आहे, जो की रिक्वायरमेंट टर्म अँड कंडिशन कोपा ट्रेडसाठी दिले टर्म अँड कंडिशन इथं वाचून घ्यायचे. रजिस्ट्रेशन फॉर कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे. अपेंडिशिप्स ऍक्ट वगैरे दिलेलं आहे, जे की तुम्हाला इथं पॅरेंटची इथं अथॉरिटी वगैरे लागणार आहे. गॅरंटरसाठी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्याची ट्रेनिंग स्टायपेंड आहे, तेवढे पैसे इथं आपल्याला द्यावं लागणार आहे, ते लिहिलेलं आहे. ओके, नो ऑब्जेक्शन फॉर रिगार्डिंग फॉर एम्प्लॉयमेंटसाठी तर द्यायचं आहे. एक्सटेंड प्रेड फॉर द अपेंडिशिपसाठी तुम्ही ऍक्सेप्टेबल आहात 1961 ऍक्ट नुसार. ओके, लिव्ह फॅसिलिटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 12 कॅज्युअल लिव्ह, 15 मेडिकल लिव्ह भेटणार आहे. डिसिप्लिन दिलेलं अपेंडिशिपसाठी असणार आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपल्याला भेटणार आहे, टेस्ट असणार आहे, टेस्ट अँड गॅरंट असणार आहे सर्टिफिकेशनसाठी, मला नंतर सर्टिफिकेशन प्रोव्हाइड होऊन जातं. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेलं आहे. कोपा ट्रेड अपेंडिशिपसाठी ऍप्लिकेशन्स वगैरे रीड आउट करा नीट. ओके, SC ST OBC साठी इथं दिलेली माहिती वगैरे, त्यानंतर इथं छोटी मोठी माहिती दिलेली आहे. 10/11/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म पाठवायचे यांच्या ऍड्रेसवर. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता. ओके, तुम्ही इथं 10 ते सकाळी 10 ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत इथं कॉल करू शकता, सॅटर्डे संडे आणि हॉलिडेज सोडून. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी सेंड करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तिथून डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला ऍप्लिकेशनची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक असणार आहे, अपेंडिशिपची, NATHची, NAPHची असो या मुंबई पोर्टची ऍप्लिकेशन लिंक असो, ते तुम्हाला दोघांची लिंक तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, आणि PDF फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्या. काय डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि काय काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी होत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.